आता माझं माध्यम म्हणा, तुलसीताईचं म्हणा किंवा साहेबांचं म्हणा, आता ज्या ज्या पद्धतीने जसे फंड्स लागतील त्या पद्धतीचा, आता मोठा फंड्स असेल तर साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांची मदत घेतली आहे. तुलसीताईच्या याच्यातनं असेल तर तिच्या फंडातून असेल तर ते, मलाही थोडाफार फंड होता त्यातनं मी देण्याचा प्रयत्न केलाय. मग त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असो, छोटी मोठी. कळमचा जो भैरवनाथ मळा आहे तिथे बंधाऱ्याची दुरुस्ती हे 9 लाखाचं काम माझ्याकडनं झालेलं आहे. त्याच्यानंतर लौकीचं झालेलं आहे, कळमचं पण झालेलं आहे. बंधारा दुरुस्ती जे जे पंचायत समितीमध्ये करण्यासाठी जे आहे, मग ते विहीर दुरुस्ती असेल, घरकुल असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, पाण्याची टाकीची दुरुस्ती असेल किंवा नवीन टाकी असेल, हे काम मी करण्याचा प्रयत्न केला. जे म्हणतात विकास झाला नाही त्याला तुम्ही काय उत्तर देणार आहे? आता विकास झाला नाही असं म्हणणाऱ्यांना, आता आम्ही पॅम्पलेट ते जे घरोघरी वाटतंय, निश्चित ते वाचल्यानंतर कळेल की विकास झाला की नाही झाला. हवं तर तिथे विनंती राहील की 5 वर्ष नव्हे तर 8 वर्ष तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे. जरी आमचा निधी त्या ठिकाणी प्रशासक लागलं होतं तरी आम्ही साहेबांच्या मार्फत काम करतच होतो. ठीक आहे. आणि शेवटचं नागरिकांना काय आवाहन करणार आहे तुम्ही? आणि आता निकालची तारीख देखील चेंज झालेली आहे, आपलं मतदानाची तारीख देखील चेंज झालेली आहे. हो, आधी 5 तारीख होती, 5 फेब्रुवारी, आता 7 फेब्रुवारी आहे. तर मतदारांना हेच आव्हान करेल की निश्चित कोणी काही म्हणत असलं तरी हे त्यांनाही माहीत आहे की यांनी खरोखर काम केलेले आहे. कारण आमच्या तोंडावर बोलतात ते, त्याच्यात काही शंका नाहीये. म्हणणारे म्हणतील, त्यात आमचा काही रोल नाहीये त्यात. पण नक्कीच मतदार जे आहेत ते मतदान रूपी आशीर्वाद देतीलच. ठीक आहे.